आपण आलो होतो नेट बघायला. नेट जाण्यापूर्वी या गावातली आपल्याला मुलं सगळी भेटली, जिथं बघून खरंच मला एक गाव पण आठवलं माझं जुनं. कारण की आजकालची मुलं आपण बघतो की मोबाईलमध्ये गुंतलेली असतात, परंतु ही मुलं जी सगळी आहेत ना, ती झाडावर कोण खेळतंय, कोण इकडं रिंगण खेळते, कोण शाळेच्या समोर वरांड्यामध्ये खेळते. म्हणजे सगळी मुलं घराच्या बाहेर होती आणि सगळेजण खेळत होती. परंतु एक गोष्ट इथं मला जाणवली की या गावाला इथे येण्यासाठी रोड नाही आहे. इथं आपण शाळा बघितली तर शाळा किती पर्यंत मिळत, 5वी पर्यंत शाळा आहे. आणि इथलं कोण कोण असं आहे जे 5वीच्या वरती आहे, 6वी मध्ये 7वी मध्ये 8वी. म्हणजे मेन प्रॉब्लेम जर बघितला ना तर हा गावाचा जो आहे तो रोडचा प्रॉब्लेम आहे. सध्या एक कच्चा रोड बनलाय, परंतु कच्च्या रोडनं काय होणार नाही, कारण की सगळा रोड जो आहे तो पावसाळ्यामध्ये धुवून गेलाय. कदाचित या गावाचा प्रॉब्लेम लवकरात लवकर सॉल्व्ह झाला पाहिजे, कारण की आज आपण बघतो की घरोघरी रोड आणि घरोघरी पाणी पोहोचलंय, परंतु अशा गावांमध्ये अजून सुद्धा रोड नाही. याची दखल नक्कीच सरकारनं सुद्धा घेतली पाहिजे. जय शिवराय. प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला सुविधा सुद्धा असतो, परंतु सुविधा भेटल्यानंतर ती खुशी कदाचित कमी होते आणि ते ह्या गावामध्ये जाणवते. कारण की या गावामध्ये पोहोचल्यावर आहे ना, त्या मुलांच्या चेहऱ्यावरची जी खुशी आहे, हा नक्कीच समस्या खूप जास्त आहेत. रोड नसल्यावर काय हाल होतात ते आपल्यासारखं सामान्य माणूस मला सुद्धा माहिती आहे. परंतु या गावामध्ये आल्यावर एक प्रॉपर गाव असल्यासारखं वाटतंय आणि गाव पण भासतंय या गावामध्ये. परंतु सोबतच एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवली पाहिजे की सुविधा जेवढ्या जास्त तेवढा माणूस जास्त आळशी बनतो आणि त्याच्या त्या मूलभूत खुशी ठेवणाऱ्या ज्या गरजा आहेत त्या विसरून जातो. या गावाचा तुम्हाला ट्रूशॉट दाखवतो. प्रॉपर एक गाव आहे